मित्रांनो, मी सुशील वेगरे आपला ट्रॅव्हल व्हिडिओ आपले स्वागत करतो ट्रॅव्हल व्हिडिओच्या एका नव्या भागात. तर आता सकाळचे वाजलेले आहेत 7:50 झालेत आणि मी आता मुंबईच्या परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. तर बघूया, आता आपण एक व्हिडिओ बनवूनच टाकूया म्हटलं. आणि आता मला नॉनस्टॉप जायचं आहे, कारण जरा लवकर घरी जायचं आहे. फक्त आता इथे बोरस टोल नाक्याच्या इथे बहिणीकडे जाईन, थोडीशी चहा पिन, मुलांना खाऊ देईन आणि निघेन. बरोबर 8 वाजलेत मित्रांनो, बरोबर 8 वाजलेले आहेत आणि मी आता वाशिष्ठी नदीच्या पुलावर पोहोचलेलो आहे. हा छोटा चिंचोळा ब्रिज आहे. आठ वाजून 1 मिनिट झाले, आपण वाळोप्याला पोहोचलोय. आता हा वाळोप्याचा जो अशोका गॅसचा CNG पंप होता तो आता महानगर गॅसचा झालेला आहे. म्हणजे महानगर गॅस आता पुष्कळ खोलवर पोहोचलोय. हा बघा, ममता ग्रीन गॅस. आता मी पहिल्यांदा आलो होतो तेव्हा अशोका गॅस होता, आत्ता हा महानगर गॅस आहे. तर मित्रांनो, 8 वाजून 8 मिनिटं झाली आहेत. माझा गॅस भरून झालेला आहे. मी ॲक्च्युली पूर्ण टाकी खाली करून खेडला किंवा पोलादपूरला भरणार होतो. म्हटलं जाऊ दे, सुट्ट्या आहेत, जर तिकडे जाईपर्यंत 1-1.5 तास जाईल, जर उशीर झाला तर रांगा पण लागतील. म्हणून म्हटलं आपल्या वाळोप्याला आहे इथे, कारण जसं तुम्ही खेडला जाल तसं गर्दी वाढत जाणार, कारण दापोलीवाल्यांची गर्दी वाढते. त्यामुळे म्हटलं वाळोप्याला भरून घेऊ. हां, आणि एक गोष्ट की मुंबईमध्ये 79.5 म्हणजे 79.5 आहे, तर इथे गॅसचा रेट आहे 85. मित्रांनो, बरोबर 8:30 वाजलेले आहेत आणि आपण आता चिपळूण आणि खेडच्या मधला हा बोरसचा टोल नाका आहे तो क्रॉस करतोय. आणि इथे पुढे हा शिवफाटा आहे. तर 8:30 नंतर आता आपला किती ब्रेक होतोय बघूया. मला इथे जरासं आतमध्ये जायचं आहे. तर मित्रांनो, बरोबर 9 वाजून 8 मिनिटं झालेली आहेत आणि आता मी शिवफाट्यावरनं म्हणजे बोरसचा जो टोल नाका आहे तिथून निघतोय. आता सुसाट जायचं आहे आपल्याला मुंबईला नॉनस्टॉप. फक्त एक चहा ब्रेक आपण घेऊ. मित्रांनो, 9 वाजून 18 मिनिटं झाली आहेत. आपण खेडला पोहोचलोय. आता भरणे नाक्याचा हा फ्लायओव्हर चढतोय आपण.
मित्रांनो, बरोबर 9:35 झाली आहे आणि आता आपण कशेडी बोगद्यामध्ये शिरतोय. माझ्याशिवाय कोणीच नाही आहे बोगद्यामध्ये. आज शनिवार आहे, सगळे फिरायला चालले असतील. मी घरी परत चाललोय मुंबईला. नऊ 36 झालेत. एका मिनिटात हा बोगदा पार होतो. अजून 9:37 पण नाही झाले. आत्ता 9:37 पडले. तर मित्रांनो, बरोबर 10:06 झाली आहे. आपण या महाडच्या हॉटेल नीलकमलला पोचलोय. तर इथे पटकन एक चहा पिऊन घेऊया आणि मग डायरेक्ट मुंबई. तर मित्रांनो, 10:18 झालेत. पटकन चहा पिऊन घेतली मी. निघतोय पुढच्या प्रवासाला डायरेक्ट मुंबई. झालेत. आपण बीड रेल्वे स्टेशनच्या पुढे आलोय. आता इथून हे डायव्हर्जन सुरू झालेलं आहे. कोकणात जाताना आपण सगळे डायव्हर्जन्स कव्हर केलेले आहेत. त्यामुळे या भागात मी जास्त काही कव्हर करत नाहीये. सगळ्यात मोठा डायव्हर्जन आहे कोकणात जाताना बीड रेल्वे स्टेशनच्या अगोदरचा आणि मुंबईला जाताना बीड रेल्वे स्टेशनच्या नंतरचा. पूर्ण पेवर ब्लॉक्स आहेत.
संतगतीच्या फ्लायओव्हरचं काम चालू आहे. बरेच JCB आहेत, कॉन्क्रीट पेवर आहे, रोड रोलर्स आहेत. काम चालू आहे इथे या फ्लायओव्हरचं. पेवमेंट पण टाकलेली आहे पूर्ण इथे. 10:31 झालेत आणि हे आता लोणेरेचं डायव्हर्जन आहे. लोणेरेमध्ये या फ्लायओव्हरचं काम चालू आहे. संत गतीने चालू आहे, पण चालू आहे. बरोबर 11:15 झालेत. 10:46 झालेत. माणगावमध्ये थोडंसं ट्रॅफिक लागलं, साहजिकच आहे, नेहमीच लागतं. म्हणून इथून नेहमी लवकर पास व्हावं. या ट्रॅफिकमधून निघालो आहे मी आता, माणगावच्या बाहेर निघतो आहे. तर मित्रांनो 10:58 झालेले आहेत आणि आता पण इंदापूरमधून बाहेर पडलो आहे. इंदापूरमध्ये पण तसंच माणगावचं लाईनमध्ये ट्रॅफिक आहे. छोटा रस्ता आहे, त्यामुळे ओव्हरटेक करायला मिळत नाही. आता इंदापूरमधून बाहेर पडलो आहे. आता हे इंदापूरचं नवीन CNG स्टेशन हे मी मागेच कव्हर केलेलं आहे. डाव्या बाजूला दिसतंय कामेरकर CNG स्टेशन. हे कामेरकर CNG स्टेशन गेल्यानंतर उजव्या साईडला एक BPCLचा पेट्रोल पंप आहे. तिथे पण मला वाटतं CNG पंप उघडलेला आहे. आता मी गाडी स्पीडमध्ये होते त्यामुळे एक नजर मारली फक्त, तर तिथे CNGचा सेटअप दिसतोय. बरोबर 11:10 झालेली आहेत आणि आता आपण कोलाडला पोचलो आहे. कोलाडला पण तोच प्रकार आहे. सर्व्हिस रोडला ट्रॅफिक जाम होतंय. तर निघालो आता आपण कोलाडमधून बाहेर जवळजवळ. पुढे सगळे हे डंपर वगैरे आहेत, मोठे मोठे ट्रक्स, कंटेनर आहेत, ते स्लो चाललेत, त्यामुळे पूर्ण रांग लागली एका साईडला. आता पूर्ण पुढे मोठं एक ट्रेलर चालू आहे, सळ्यांचा ट्रेलर जातोय. एर्टिगावाल्याने घुसवली, त्याची गाडी गेली का बघितली मी आणि मी पण घुसवली. हे बघा, हे असे स्लो स्लो ट्रेलर चालू आहेत आणि हा पुढे मोठा ट्रेलर आहे सळ्यांचा.
त्याच्यामुळे सगळं ट्रॅफिक स्लो आहे. हा बघा उजव्या साईडला. अकरा वाजून 25 मिनिटं झालेत. आपण सुकेळी खिंड उतरलेलो आहोत आणि ह्या आता जोशी वडेवाले इथे पोहोचलेलो आहोत. मी हे का सांगतो कारण हे सगळे ना लक्षात राहण्यासारखे लँडमार्क्स आहेत. हे बघा हे बाहेर डाव्या बाजूला आहे जोशी वडेवाले. कोकणात जाताना सुकेळी खिंडीच्या अगोदर आणि उतरताना बरोबर सुकेळी खिंड संपल्यानंतर डाव्या बाजूला आहे. बरोबर 11:30 वाजलेत. आपण वाकण फाट्याला पोहोचलोय. मुंबईला जाताना वाकण फाट्यानंतर बरोबर 1 मिनिटांनी आपल्या कोकणातल्या लेनमध्ये तो नागोठण्याचा CNG पंप येतो आणि तो CNG पंप गेल्यानंतर लगेच आता इथे डायव्हर्जन आहे. आता इथे डाव्या बाजूला एक नवीन जिओचा CNG पंप आहे. मी जाताना बघितला होता, म्हटलं येताना कव्हर करूया. आता एक्झॅक्टली लोकेशन कुठे आहे माहीत नाही आहे. हा बघा हा जिओचा CNG पंप आहे. कंडिशन आहे ते बघूया आपण इथे. अकरा वाजून 55 मिनिटं झालेत. आपण आमटेमला पोहोचलोय. आमटेमला पण काम बऱ्यापैकी जोरात चालू आहे. ही कोकणात जाणारी लेन पूर्ण कॉन्क्रीटची झालेली आहे. त्याचं क्युरिंग चालू आहे, पाणी मारणं चालू आहे, गोण्या वगैरे टाकलेल्या आहेत आणि पुढे स्लॅब पण टाकायचं काम चालू आहे. त्याच्या पुढे बेस कोट टाकलेला आहे. म्हणजे वरती PQC टाकतील काही दिवसांनी. चला 12 वाजून 18 मिनिटं झाली आहेत. टाईमलॅप्समध्ये तुम्ही पाहिलंच असेल, आपण वडखळचा ब्रिज उतरलोय. 12 वाजून 33 मिनिटं झाली आहेत. आता ही भाज्यांची दुकानं लागलेली आहेत पेंटच्या इथे. मे बी गोविर्ले असं काहीतरी गावाचं नाव होतं. इथे मागे एक ॲक्सिडेंट झाला होता, त्याच्यामुळे थोडंसं ट्रॅफिक झालं होतं. 10 मिनिटं तिकडे गेली.
हा बघा, जाताना एक ट्रक बघितला आणि आता हा येताना ट्रक बघा. अरे बाबा रे बाबा, की हो बे. चला बाबा, निघूया पटकन याच्या पुढे. बारा वाजून 36 मिनिटं झालेली आहेत. कर्नाळाचा डोंगर दिसायला लागलेला आता. 12 वाजून 45 मिनिटं झाली आहे. आपण खारपाड्याच्या टोल नाका म्हणजे आपटा फाट्याला पोहोचलेलो आहोत. ते कशाला स्पीड ब्रेकर ठेवले. तर मित्रांनो, दुपारचे बरोबर 1 वाजले. आता आपण शिरडोनचा जो CNG पंप आहे तो क्रॉस केलेला आहे. मुंबईवरून निघताना मी CNG फुल केला होता. त्याच्यानंतर येताना परत मी तो म्हणजे कोकणात जाताना शिरडोनचा जो CNG स्टेशन आहे तिथे मी टॉपअप केला होता 3.5 किलो. आणि नंतर आज सकाळी निघताना चिपळूणला मी परत फुल केला. म्हणजे 2 फुल टँक आणि 1 टॉपअप. आणि अजून 3-4 कांड्या CNGच्या दिसतात आहे. तर CNGचं कॅल्क्युलेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकीन. आणि सकाळी मला वाटतं 8 वाजता मी चिपळूणहून निघालो होतो. नंतर वाळोब्याला जाऊन गॅस भरला. नंतर बहिणीकडे गेलो. इथे अर्धा पाऊण तास गेला असेल मला वाटतं. आणि मध्ये बरेच नवीन CNG पंप झालेत. ते पण 5-10 मिनटं मी कवर केले. त्यात थोडासा वेळ गेला असेल. त्याचं कॅल्क्युलेशन घरी जाऊन करीन मी. म्हणजे 8 वाजता निघून मी आता 1 वाजता जवळजवळ पळसपे फाट्याला पोहोचलो आहे. आता पळसपे फाट्यावरून मी JNPT लेफ्ट मारीन आणि पळसपे फाट्यालाच हा आपला व्लॉग आपण एंड करूया. तर मग मित्रांनो, हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर कृपया आपले चॅनल ट्रॅव्हल बिडूला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि मी ट्रॅव्हल बिडू सुशील बेकरे या भागातून आपली रजा घेतो. आता भेटूया पुन्हा कधीतरी कुठल्या तरी एखाद्या पुढच्या भागात. टिल देन, बाय बाय फ्रॉम ट्रॅव्हल बिडू अँड कीप वॉचिंग आवर चॅनल. थँक्स फॉर वॉचिंग.